नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे आजचे सर्वोच्च नेते यांनी एक शब्द प्रचलित केला, जो मध्यंतरीच्या 8-10 वर्षामध्ये सातत्याने वापरला गेला. अगदी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर, यातून तो सरसकट वापरला गेलाय. ये नया भारत है, ये घर में घुसकर मारेगा. तेव्हा घर में घुसकर मारेगा ही एक शब्दावली बनून गेली, फ्रेज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. ती एक शब्दावली बनून गेली की नुसता मार नाही खाणार, वाट बघत बसणार नाही तू कधी हल्ला करतोस, तुझ्यापर्यंत पोहोचणार. ज्याला इंग्रजीमध्ये मला वाटतं हॉट परस्यूट असं पण म्हणतात. ही गोष्ट नरेंद्र मोदींनी प्रस्थापित केली. पण ती गुंडगिरी किंवा युद्धकालीन परिस्थिती पुरतं राहिलं नाही. हळूहळू करत राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव झालाय. जो भाजप हा एक प्रकारे कायम बॅकफूटवर राजकारण करत बसला. कारण सेक्युलर राजकारणामध्ये किंवा सेक्युलर मीडियाच्या वर्चस्वामध्ये सतत भाजपला एका गिल्टी फिलिंग मध्ये, अपराध गंडामध्ये ठेवायचं की हिंदूंचं नाव घेणं म्हणजे जणू काय गुन्हा आहे. हे जे वातावरण गेल्या 60-70 वर्षामध्ये देशात निर्माण केलं होतं आणि त्या समजुतीच्या शृंखलामध्ये संपूर्ण भारतीय समाज अडकून पडला होता, त्याला नरेंद्र मोदी यांनी हळूहळू करत गेल्या 25 वर्षामध्ये इतका मुक्त केलंय की छाती ठोकपणे लोक हिंदुत्वावर बोलायला लागले, आपण हिंदू असल्याचं सांगायला लागले. कारण जर देशाचा पंतप्रधान हा भगवी वस्त्र धारण करून हिमालयात किंवा केदारनाथला कुठच्या गुंफेमध्ये बसू शकतो, तर मग आपण लाजायचं कशाला आणि अरेला कारे म्हणायचं. जेव्हा संघर्षामध्ये उतरता, लढाईमध्ये उतरता, तेव्हा अंग चोरून कासवासारखे पाय आत घेऊन बसायचं नाही, तर अरेला कारे अशी भाषा वापरायची. हा, पण तारतंत्र सोडायचं नाही. ज्या मर्यादा साधूला डिवचल्यानंतर साधू किंवा संन्यासी हा उठसूट कोणालाही शाप देत नाही, पण जर तुम्ही त्याच्या वाकड्यात गेलात तर मग तो शापवाणी उच्चारतो. त्यालाच म्हणतात घरात घुसून मारणं. आणि हळूहळू करत तुम्ही बघाल तर भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये ती गोष्ट संचारलेली आहे. त्याचाच पुढचा एक टप्पा म्हणून आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे बघू शकतो. गेल्या 7-8 वर्षामध्ये योगी बाबांनी बुलडोजर बाबा हे नवी उपाधी मिळवलेली आहे. लोक त्याला बुलडोजर बाबा म्हणायला लागले. कधी काळी वाजपेयींच्या काळामध्ये हा अगदी कोवळा तरुण असलेला 25-27 वर्षाचा योगी जेव्हा लोकसभेत निवडून गेला, तेव्हा तो बोलला होता, एकेकाला भुई सपाट करून टाकीन माफियाला आणि गुंडाना. तेव्हा योगी आदित्यनाथ हा माणूस मुख्यमंत्री होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण 2017 मध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आणि उत्तर प्रदेशात योगी मुख्यमंत्री झाले. आणि बघता बघता अक्षरशः घरादारावरून नांगर फिरवणं म्हणतात तसं उत्तर प्रदेशमध्ये बोकाळलेली गुंडगिरी, छेडखानी, बलात्कार आणि ज्या काय अपप्रवृत्ती आणि अनैतिक वृत्ती बोकाळल्या होत्या, यांच्या घरादारावरून नांगर फिरवणं आपण ऐकलेलं होतं. घरादारावरून नांगर फिरवला. आजच्या काळामध्ये बुलडोजर म्हणजे नांगरच असतो, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचा बाप तो बुलडोजर असतो. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीची आणि टोळीबाजीची, गुन्हेगारीची पाळं मुळं उखडून टाकताना बुलडोजर बाबा म्हणजे योगी आदित्यनाथ गुन्हेगारी ही त्यांच्या गल्लीपर्यंत, त्यांच्या मोहल्ल्यापर्यंत जाऊन कारवाई करण्यापर्यंत झाली. की नुसता एन्काउंटर झाला असं नाही, नुसतं उचलून खटला भरला, एफ आय आर दाखल केला असं नाही. त्या गुंडाच्या दहशतीला भर चौकामध्ये आणि भर रस्त्यावरून दिवसा ढवळ्या
अक्षरशः बेअब्रू करून पळता भुई थोडी केली त्याला घरात घुसून मारणं म्हणतात. अर्थात मोदी आपल्या स्वभावानुसार न बोलता अशी थप्पड मारतात की थप्पड मारली हे कळलंच नाही तुम्हाला. आणि कधीतरी आरशासमोर जाऊन उभे राहता तेव्हा गालपाड सुजलेलं दिसतं, गालगुंड आलेलं दिसतं, तेव्हा कळतं हा हा मोदींनी थप्पड मारली होती. तो अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2-3 महिने होत आले गाल चोळत बसलेला आहे. तर या पठडीत जी भाजपची एक नवी नेतृत्वाची पिढी उभी राहते, ते आपापल्या परीने जिथे जिथे असा कोणी आपल्याला कोंडी करू पाहिल त्याच्या अरेला कार्य करत आणि त्याच्या अगदी घरात घुसून सुद्धा त्याला जमीनदोस्त करून दाखवतो. आठवतं तुम्हाला? विरोधी पक्षनेता असताना आणि आपल्या तोंडातला मुख्यमंत्री पदाचा घास पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हिसकावून घेतला असताना काय बोलले होते देवेंद्र फडणवीस? देवा भाऊ, मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर नहीं बसाना, मैं समंदर हूं लौट कर आऊंगा. आणि आला तो लौटकर आला म्हणजे कसा सुनामी सारखा आला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या पक्षाचं नामोनिशाण त्यांच्या हाती राहिलं नाही. पवार आणि उद्धव या दोघांना त्यांच्या पक्षापासून आणि निशाणीपासून पण वंचित करून तो समंदर लौटकर आया. त्याचं नाव देवा भाऊ देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून अशा माणसासमोर फार आगाऊपणा करायचा नसतो, फार शहाणपणा करायचा नसतो. पण तरीही लाथा खाऊन खाऊन, थपडा खाऊन खाऊन ज्यांना अक्कल येत नाही त्यांना बहुधा बुद्धिमंत म्हणतात, शहाणे म्हणतात. आणि म्हणूनच असा माणूस हा उद्धव ठाकरेंच्या सगळ्या टोमणेबाजीला पुरून उरला. अकेला देवेंद्र म्हणणाऱ्या सुप्रिया ताईंना बोलती बंद करून गेला. तोच देवा भाऊ अशाच एका शहाण्या संपादकाच्या घरात घुसून त्याला थोबडावायला सुद्धा बिचकला नाही. आणि म्हणून हा किस्सा स्वतंत्ररित्या मांडणं मला अगत्याचं वाटलं. अर्थात आजच्या जगामध्ये सगळ्यात शहाणा संपादक काय तो आहे, तो मीच आहे. अशा थाटामध्ये लोकसत्ताचे संपादक कुबेर, गिरीश कुबेर रोजच्या रोज जे काय पांडित्य झाडत असतात त्यांची अक्कल किती आहे ही नित्य नेमाने येणारी वस्तुस्थिती आपल्याला सांगत असते. तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन होते. आणि रघुराम राजन म्हणजे अयोध्येतल्या रामापेक्षाही महान दैवत गिरीश कुबेरांचं होतं. आणि त्यामुळे रघुराम राजन यांच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची मुदत वाढवली नाही. म्हणजे जणू काय देश दिवाळखोरीत घालवून टाकला मोदींनी. म्हणून अखंड रडारड अग्रलेखातून गिरीश कुबेर करत होते. अमेरिकेतली किंवा युरोपमधली टाइम, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल किंवा न्यूयॉर्क टाइम्स अशा वर्तमानपत्राच्या पंक्तीमध्ये जे खरकट पडलेलं असतं ते उचलायचं, भाषांतरित करायचं आणि आपलं पांडित्य म्हणून मांडायचं. असला खरकट्याचा उद्योग करणारे हे संपादक रघुराम राजन म्हणजे कसा जगातला महान आहे हे सांगण्यासाठी त्यांना शब्द पुरत नव्हते. पण हा किती मूर्ख संपादक आहे त्याची साक्ष द्यायला शेवटी 10 वर्षानंतर त्याच रघुराम राजनला पुढे यावं लागलं. आज रघुराम राजन गेल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 4थ्या नंबर पर्यंत आली. उद्या परवा 3ऱ्या नंबर पर्यंत जाईल. पण हे कळण्या इतकी अक्कल आणि ते पचवण्या इतकी बुद्धी किंवा संयम ज्यांच्याकडे नाही त्यांना गिरीश कुबेर म्हणतात.
आणि म्हणून अशा माणसाच्या घरात घुसून तू किती बेअक्कल आहेस असं अत्यंत सभ्य पवित्र साजूक भाषेत सांगणं, यालाच घरात घुसून मारणं म्हणतात. याला घरात घुसून मारणं म्हणतात. आणि ते देवाभाऊने केलं असेल तर ही देवाभाऊची स्टाईल आहे. बुलडोजर बाबाची स्टाईल वेगळी आहे, नरेंद्र मोदींची स्टाईल वेगळी आहे, अमित शहाची स्टाईल वेगळी आहे. प्रत्येक जण त्याच धोरणाने पुढे जातात. घर में घुसकर मारेगा. तुम्हाला आठवतं राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते, 4-5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि कारण नसताना तिथे फिदी 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 रेणुका चौधरी नावाच्या काँग्रेसच्या खासदार फिदी फिदी हसत होत्या, गडगडाट करत होत्या. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये संसदेमध्ये व्यत्यय आणण्याचा मूर्खपणा ही महिला करत असताना तिला ज्या शब्दामध्ये नरेंद्र मोदींनी थप्पड मारली होती, ती तिला, तिच्या पक्षाला आणि संसद राज्यसभेतल्या बऱ्याच सदस्यांना कळायला सुद्धा 2 मिनिटं गेली होती. कारण नसताना गडगडा 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 हसत. तेव्हा व्यंकय्या नायडूंनी रेणुका चौधरी यांना ताकीद देण्याचा प्रयत्न केला, आवरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते? रहने दो अध्यक्ष महाराज. रामायण मालिका खत्म होने के बाद, रामायण सीरियल खत्म होने के बाद ऐसी हंसी कहां सुनने को मिली है? रामायण मालिकेमध्ये असलं गडगडाट करणारं हास्य ही शूर्पणखा नावाची राक्षसीन तिच्या तोंडी दाखवलेलं होतं. तेव्हा तो शब्द न उच्चारता रेणुका चौधरी यांना शूर्पणखा ठरवून नरेंद्र मोदी मोकळे झाले. ते काँग्रेसवाल्यांना आणि रेणुका चौधरींना कळायला पुढचे 2 दिवस लागले होते. देवाभाऊ पण बुलडोजर बाबा आणि नरेंद्र मोदी यांच्या मधला आहे. आणि म्हणून रोजच्या रोज पांडित्य सांगून भाजप, महाराष्ट्रातलं महायुती सरकार यांनी कसं वाटोळं करून टाकलेलं आहे याच्यावर रोजच्या रोज अग्रलेखाचा रतीब घालणारा आणि महाविकास आघाडीची साठी खरडेघाशी करणारा संपादक बोरिस कुबेर याला त्याच्याच एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावून, म्हणजे लोकसत्तेने आयोजित केलेला कसला तरी होता कार्यक्रम, मला आता माहित नाही, पण मी तो व्हिडिओ बघितला. त्या कार्यक्रमात जाऊन देवाभाऊनी जी काय पिसं काढली आहेत, देवाभाऊ माझ्या माहितीप्रमाणे नॉनव्हेज खात नाही, पण कोंबडी मारायची आणि एक एक पीस साफ करून असं संपूर्ण चिकन तयार होतं, अख्खी कोंबडी. तशी गिरीश कुबेरांची दाढीवरचा एक एक केस उपटायचा बाकी ठेवला. लाचारीने त्यालाही बोलायला लागलं गिरीश कुबेरना की डबल इंजिन. काय बोलले देवाभाऊ? देवाभाऊ म्हणाले, मी हाऊसमध्ये जेव्हा 10-12 वर्षापूर्वी बोलायचो की मुंबईमध्ये मेट्रोचा प्रकल्प राबवता येईल, तेव्हा माझी टिंगल केली जायची, माझी खिल्ली उडवली जायची सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये. पण मी चिकाटीने त्या योजनेला चिकटून राहिलो, तिची आखणी केली, ती राबवली, ती अंमलात आली, आणि आता ती मेट्रो धावायला लागलेली आहे. आणि ते हसणारे कुठे आहेत? ज्या प्रकारे कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रत्येक वाक्यागडी देवाभाऊ कुबेरांना थप्पड मारत होता. नाव घेतलं नाही कुबेरांचं, तुम्ही तुम्ही असं म्हटलं नाही, पण कुबेर आणि तत्सम जे सगळे सेक्युलर विचारवंत संपादक पत्रकार जे अखंड भाजपच्या विकास योजनांची खिल्ली उडवण्यात, टिंगलटवाडी करण्यात धन्यता मानतात, त्यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी लिहिलेल्या मुलाखतीत असल्या विद्वानांना थोबाड काढून त्यांचं रंगवणं, याला म्हणतात घरात घुसून मारणं. उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला, तसे हे सगळे बुद्धिजीवी आहेत.
जगात काही चांगलं होऊ शकतं, जगात काही बदल होऊ शकतो, नवं काही होऊ शकतं, याच्यावरचा संपूर्ण विश्वास गमावून बसलेली आणि निगेटिव्हिटीमध्ये अकंठ बुडालेले, नकारात्मकतेमध्ये अखंड डुबक्या मारणारे हे लोक स्वतः काही करत नाही, एक वर्तमानपत्र चालवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाहीये, त्याचा अर्थकारण सांभाळण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाहीये, ते जगाला अर्थशास्त्र शिकवतात असले हे आर्थिक संपादक, तेलाचं राजकारण वगैरे वगैरे बोलणारे, त्यांच्या लेखी मूर्ख असलेला नरेंद्र मोदी याने तेलाच्याच राजकारणामध्ये सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका सगळ्यांचा खेळ करून टाकलाय. अख्खं राजकारण तेलाच्या खरेदीतून विस्कटून टाकणाऱ्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे. हे मोदी करू शकतो, त्यांनी केलं, हे ज्याला समजत नाही तो तेलिया वगैरे लिहित असतो. असं मला विषय देवाभाऊच आहे. त्या देवाभाऊने मला, मी ती सगळी मुलाखतही बघितली नाही, पण देवाभाऊ तो उत्तर देणारी एक क्लिप माझ्या वाट्याला आली. ती बघितल्यानंतर मला पदोपदी शब्दागणित जाणवत होतं की देवाभाऊ या संपादकाला थोबाडून काढतोय आणि त्याला लाचारलं, ओशाळवाणं, हसावं लागतंय. कारण मला खात्री आहे कुबेरांनी किंवा तत्सम लोकांनी त्या मेट्रोची टिंगल केली असणार. देवाभाऊनी सावधपणे सभागृहामध्ये असा शब्द वापरला, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा हे बरेच काँग्रेसवाले कधी पत्रकाराचं कधी डिबेटचं रूप घेऊन भाजपच्या विरुद्ध मोदी, शहा किंवा देवाभाऊ यांच्या नावाने शंख करत असतात. त्यांना देवाभाऊने या वेळात थोबाडून काढलं. बघा सुरू केलंय, आता बोला. होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं, मी करून दाखवलं. विषय ज्यांनी आल्या आल्या पहिले हे सगळे प्रकल्प होते मेट्रोचे, त्याला स्थगिती दिली, त्याचं रोजच्या रोज गुणगान हेच गिरीश कुबेर करत होते. 2.5 वर्षानंतर ते सरकार पाडल्यानंतर गेल्या 3-3.5 वर्षामध्ये ते मेट्रो प्रकल्प दणक्यात परत सुरू करून ते अंमलात आणून ते धावायला लागलेत. लाखो मुंबईकर त्याचा फायदा उठवत आहेत. तेव्हा तुमच्याकडे तुमच्या मूर्ख बुद्धिजीवीपणाला पाठराखण करता येईल असं काही दाखवायला आहे का, असा सवाल देवाभाऊ विचारत होते. कुठे गेली तुमची अक्कल? जी अक्कल विकास आणि चांगला बदल बघू शकत नाहीत, ओळखू शकत नाही, इतका तुम्ही बौद्धिक दिवाळखोरपणा केलेला आहे, असं देवाभाऊच्या बोलण्याचं उत्तर होतं. आणि तोंडावर फेकून उत्तर दिलं गिरीश कुबेराला. याला म्हणतात संपादकाला घरात घुसून मारणं. जमलं तर ती मुलाखत बघा, ती वाक्य ऐका, मजा येते मित्रांनो, मजा येते. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.